नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत, तर 3 वाहनांचे मोठे नुकसान झाले. खासगी प्रवासी बस, एसटी बस आणि बोलेरो या 3 वाहनांमध्ये भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 4:30च्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी इंदानी ट्रॅव्हल्स ही उभ्या असलेल्या एसटी बसवर धडकली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकासह जखमींना बाहेर काढले. उपविभागीय अधिकारी महसूल डॉक्टर रामेश्वरी पुरीसह अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा घटनास्थळी पोहोचले होते. आज तुमच्या समोर अपघात झाल्याची माहिती मिळाली. काय आज सकाळी मुंबईवरून अमरावती एक्सप्रेस येत असताना तिथं म्हणजे एक सरकारी बस लक्झरी आणि नंतर 5 मिनिटांनी माहीत पडलं की तिथं बाजूला एक बोलेरो गाडी पण आहे. तिथं आपले करुटले मेजर उभे होते आणि त्यांनी सांगितलं, आम्ही तिथं थांबलो. नंतर ताबडतोब फोन केला आपले पवार साहेब, ॲडिशनल एस पी लोढा साहेब व ताबडतोब तिथं बंदोबस्त पोचला. रमेश अवचार ॲम्ब्युलन्स पोचली. तिथं आमच्यासारखेच कार्यकर्ता म्हणून शहा, नंतर तुमचे धम्मा नितनवरे वगैरे असे 25-30 सामाजिक कार्यकर्ता पोचले. लवकर रुग्णांना तिथून हलवलं आणि इथं लवकर ट्रीटमेंट मिळायला मला वाटतं की रुग्णांवर ताबडतोब उपचारही झाला. खामगावातील सर्व डॉक्टर लोकसुद्धा लवकर इथं पोचल्यामुळं भरपूरशा रुग्णांवर ताबडतोब उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघात कशा झाला? अपघात येणारी शेगावकडून येणारी जी म्हणजे काय म्हणतात त्याला बोलेरो, त्या बोलेरोनी समोरच्या त्या सरकारी बसला धडक दिल्यामुळं तो अपघात झाला आणि पाठीमागून येणारा जो लक्झरी होती त्याला वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळं तिने जाऊन त्या लक्झरीला ठोकून दिलं पुन्हा. त्यामुळे अशा प्रकारे अपघात झाल्यामुळे तो मोठा अपघात होता. पण त्यामुळं फक्त मला वाटतं की बोलेरोमधले 4 लोक त्यात मृत्यू पावलेले आहे आणि एक लक्झरीमधली एक महिला मृत्यू पावलेली. आपण घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस काय दृश्य काय होतं नेमकं? दृश्य म्हणजे लोकांचा सकाळी अंधार होता. तिथे काही उजेडाची व्यवस्था नव्हती, पण लोक आपापल्या याच्यामध्ये ओरडत होते. काही लोक फसलेले होते, काही ॲम्ब्युलन्सच्या आतमध्ये होते, काही आपल्या बसमध्ये होते, काही लोक, एक ड्रायव्हर आपल्या याच्यामध्ये स्टेजमध्ये फसलेला होता. त्या सर्वांना लोकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु सकाळी अगोदर लोक कमी होते, पण नंतर वाढल्यामुळे ते लवकर उपचार मिळाला. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.